शिस्त, क्षमता, कर्तव्य यांचा अतूट मिलाप म्हणजे शिक्षक. अखंडपणे ज्ञानपिपासू ज्ञान देत असतो तो शिक्षक. अशाच कार्यतत्पर, आपल्या कामाप्रती प्रामाणिक, आदर्श शिक्षिका, मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौभाग्यवती उज्ज्वला भागीरथजी लड्डा मॅडम. अखंडपणे 23 वर्ष शिक्षण सेवा देत मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने आयोजित त्यांचा हा सेवा गौरव समारंभ. आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती लड्डा मॅडम आज शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत आणि म्हणून त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण प्रशालेमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती लड्डा मॅडम, प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री घोगरे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय श्री मोगल सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री गांजापूरकर सर, क्रीडा विभाग प्रमुख सौभाग्यवती खराबे मॅडम या सर्वांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आपण जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर स्वागत करूया. विद्यार्थ्यात सतत रममाण होत विद्यार्थ्यांना सतत ध्येयाप्रती मार्गक्रमण करण्यास प्रेरित करणाऱ्या सौभाग्यवती लड्डा मॅडम. विज्ञान विषयाच्या शिक्षिका असणाऱ्या सौभाग्यवती लड्डा मॅडम सतत आणि अखंड 23 वर्षाची सेवा देत आज शासकीय नियमानुसार 29 जून 2024 रोजी त्या सेवानिवृत्त होत आहेत. विद्यार्थी मैत्रिणींनो, शिक्षक खरं म्हणजे हा पेशा नाहीये. शिक्षक हे एक सेवा व्रत आहे आणि म्हणून एक शिक्षक हा कधीच सेवानिवृत्त होत नसतो. हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाचं नंदनवन करणारा जो शिक्षक असतो तो अखंड सेवा देण्याचं कार्य करतो. हे नियम कुठेतरी असतात आणि त्यामुळे कुठेतरी थांबावं लागतं आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती लड्डा मॅडम या शासकीय नियमानुसार याची सुरुवात आपण सरस्वती मातेच्या पूजनाने करूयात. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी माता सरस्वतीचं या ठिकाणी पूजन करावं. फुल सुमन करीतो निसर्ग सारी चैतन्य निसरली, फुल सुमन करीतो निसर्ग सारी चैतन्य निसरली, हिरवी हिरवी फुलराणी तव चांदणे आस्वादितवत पाहते सरस्वती माते तव माझी ही पुष्पांजली, तव माझी ही पुष्पांजली. सर्व मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीचं या ठिकाणी पूजन करण्यात आलं. विद्यार्थी मैत्रिणींनो, सौभाग्यवती लड्डा मॅडम यांनी 22.5 वर्ष नूतन विद्यालय या ठिकाणी विज्ञान शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे आणि 24 फेब्रुवारी 2024 रोजी ते आपल्या नूतन कन्या प्रशालेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत झालेले आहेत. एक कर्तव्यदक्ष शिक्षिका, आदर्श शिक्षिका, आदर्श पत्नी, हजारो विद्यार्थ्यांचं जीवन घडवणाऱ्या शिक्षिका, गुरु आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, त्यांच्या संसार विहीवर असणारे जे काही 2 फुल आहेत, त्यांचा मुलगा आणि मुलगी हे दोघेही डॉक्टर आहेत. डॉक्टर सेवेमध्ये उत्कृष्ट कार्य ते दोघेही करत आहेत. अशा सर्व गुण संपन्न असणाऱ्या आदर्श शिक्षिका, मुख्याध्यापिका आज शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देणार आहोत. प्रशालेच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौभाग्यवती लड्डा मॅडम यांचा सेवा गौरव या ठिकाणी आपण करणार आहोत. विद्यार्थी मैत्रिणींनो, एका शिक्षकाच्या जीवनामध्ये हा जो क्षण असतो हा अतिशय भावूक असतो. पाठीमागे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये फुलवलेले जे काही क्षण आहेत, दिलेलं जे काही ज्ञान आहे. सौभाग्यवती लड्डा मॅडम यांनी आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहत अनेक विद्यार्थी घडवण्याचं कार्य केलं. अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवण्याचं कार्य केलं आणि म्हणून त्या खऱ्या अर्थाने एक आदर्श शिक्षिका आणि आदर्श गुरु होत. आणि आपल्या सर्वांच्या वतीने सौभाग्यवतीच्या शुभेच्छा देते. या प्रसंगी शिक्षक प्रतिनिधी डॉक्टर यशवंत कुलकर्णी सर व्यक्त करते की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी जमलेले माझे सर्व विद्यार्थिनी आणि गुरुजनांनी, शिक्षक बंधू आणि भगिनी, विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका लड्डा मॅडम सेवानिवृत्त होत आहेत. त्या सेवानिवृत्त होत आहेत म्हणजे वयाच्या 58व्या वर्षी प्रत्येक कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार आपली सेवा विराम द्यावी लागते, सेवेला विराम द्यावा लागतो. सेवा ही काळाची गणना असते. आम्ही पण प्रत्येक जण याच गोष्टीमधून जात असतो. त्या सेवानिवृत्त होत आहेत म्हणजे त्यांना
पुढच्या कार्यासाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. मी आणि लता मॅडम यांनी एकत्र नूतन विद्याशाळेमध्ये काम केलेलं आहे. थोडंसं लता मॅडम यांच्याबद्दल माझ्या भावना जर व्यक्त करायच्या असतील आम्हा सर्व शिक्षकांतर्फे, तर मी तुम्हाला एवढं सांगेल की एक कंप्लीट लेडी ज्याला म्हणतो आपण, कंप्लीट वुमन, एक कंप्लीट परिपूर्ण स्त्री ज्याला म्हणतो, असं परमेश्वरानं त्यांच्या बाबतीमध्ये सर्व काही गोष्टी परिपूर्ण दिलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सर्व जणींना एवढं सांगू शकतो की आयुष्यामध्ये जेवढ्या म्हणून काही चांगल्या चांगल्या संधी सेवा करत असताना त्यांच्याकडे आलेले आहेत, त्यांना त्यांनी पूर्ण न्याय दिला. त्यांनी असा एकही विभाग माझ्या माहितीनुसार ठेवला नाही त्यांची सेवा करत असताना की त्यांच्या ग्रामीण विभागात होत्या. त्या एक खूप चांगल्या विज्ञानाच्या शिक्षिका, माझ्याच शेजारच्या क्लासमध्ये त्यांचं टीचिंग मी स्वतः पाहिलेलं आहे. प्रयोगशाळेत सतत प्रयोगशील असणं, प्रॅक्टिकल घेणं. 10-12 वर्ष माझ्या माहितीनुसार त्या विज्ञानाच्या मॉडरेटर म्हणून बोर्डात सुद्धा त्यांनी पेपर तपासण्याचं, एक्झामिनेशनचं आणि मॉडरेशनचं विज्ञान विषयाचं काम केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते शिक्षक म्हणून विद्यार्थी प्रियता असणं, सहनशीलता. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक जाण आणि भान ठेवत सौभाग्यवती लड्डा मॅडम ह्या नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. मॅडम, आपल्याला पुढील आयुष्य हे सुखसमाधानाचं जावो ह्या मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा. शेवटी आपणाबद्दल एवढंच म्हणेल की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढचा प्रवासही हसरा आणि सुख आनंद देणारा व्हावा, सुख आनंद देणारा व्हावा. धन्यवाद.